नमस्कार, मी शिल्पा नावले, पर्यावरण तज्ञ. सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धाचे आणि आनंदाचे जावो आणि शांतिमय जावो. आज तर आपण एक सुंदर असा हा अतिशय गोड हा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला एकदम अर्थपूर्ण हा असा अभंग आहे. सगळ्यांनी नक्की नीट ऐका आणि त्याचा अर्थ समजतोय का बघा. खूप सुंदर आणि खूप गोड असा अभंग आहे. तर सुरुवात करते मी. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, भाव भक्ती भीमा उदकते वाहे, भाव भक्ती भीमा उदकते वाहे, बरवा शोभता है बरवा शोभता है पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, दया क्षमा शांती दया क्षमा शांती हेची वाळवंट, दया क्षमा शांती हेची वाळवंट. मिळाला से थाट मिळाला से थाट वैष्णवांचा. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद, ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद. हाची वेणुनाद हाची वेणुनाद शोभत से. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, दश इंद्रियांचा दश इंद्रियांचा एक मेळ केला, दश इंद्रियांचा एक मेळ केला. ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला होत असे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, देखिली पंढरी देही जनिवानी, देखिली पंढरी देही जनिवानी, एका जनार्दनी वारी करी, एका जनार्दनी वारी करी. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. बघा, ऐका आणि
अर्थ पण समजण्याचा प्रयत्न करा. मगच कळतील आपले संत किती महान होते, किती थोर होते. धन्य आहोत आम्ही, असे आम्हाला संत मिळाले. थँक्यू. धन्यवाद.